नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर झटाले आपल्या या द स्टडी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जी काही स्टडी टिप्स नावाची सिरीज चालू केलेली आहे त्यातला हा दुसरा भाग। पहिल्या भागामध्ये आपण PYQ बद्दल सांगितलं होतं की PYQ जास्तीत जास्त सोडवा, ते का सोडवावे, त्याचं महत्त्व काय, याच्या अनुषंगाने मी PYQ मधले 2 ते 3 पॅटर्नचे प्रश्न आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ते कशा पद्धतीने येतात, तुम्हाला ते कशा पद्धतीने टॅकल करायचे आहेत त्याबद्दल आपण माहिती बघूया। आणि सगळ्यात शेवटी एकदम मजेशीर प्रश्न बघूया, जो की एकदम पहिल्यांदा जो प्रीलियम देणारा आहे तो सुद्धा विद्यार्थी काही वाचलेलं नसताना सुद्धा त्याचं उत्तर देऊ शकेल। फक्त आणि फक्त आपण पेपर सोडत असताना आपली सत्सद बुद्धी जागृत असावी, बस प्रेझेन्स ऑफ माइंड असला तर असे प्रश्न इझिली टॅकल होतील। आणि ते काही फार जुना प्रश्न नाही आहे, रिसेंटली या 2020-21 मधला हा प्रश्न आहे कंबाईनचा। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया विज्ञानाचा प्रश्न, कंबाईन ग्रुप सी 2018 मधील हा विज्ञानाचा प्रश्न। खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळते? आणि पर्यायामध्ये पोरिफेरा, आदिजीव, चपटेकृमी, सिलेंटराटा। तोच प्रश्न बघा इंग्रजीमध्ये काय दिलेला आहे, ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इज फाउंड इन विच ऑफ द फॉलोइंग फायला। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे मराठीच्या प्रश्नामध्ये बघा इंद्रिय पातळी विचारलेलं आहे। इंद्रिय पातळी म्हटलं तर तुमच्या डोक्यात येईल बेडूक, माणूस इत्यादी प्राणी, परंतु पर्यायामध्ये तसा कुठलाही पर्याय दिलेला नाही। तर मग अशा वेळी काय करायचं, तर आता तुम्ही थोडेफार कन्फ्यूज होऊ शकता की कसा टॅकल करायचा प्रश्न। तर अशा वेळी आहे ना, पहिला प्रेफरन्स द्यायचा इंग्रजी मधल्या प्रश्नाला। इंग्रजी मधला प्रश्न एक पटकन ओझरती नजर मारायची। इंग्रजी मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, तर तिथं बघा तुम्हाला ऑर्गन लेवल दिलेला आहे। ऑर्गन लेवल म्हणजे काय होते, अवयव पातळी म्हणजेच अवयव स्तर। आणि तुम्हाला त्याचं उत्तर माहिती आहे, अवयव स्तर ते कुठल्या फायलामध्ये असते, तर ऑप्शनमध्ये तुम्हाला चपटेकृमी दिसेल। तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न येतील तेव्हा जर तुम्ही कन्फ्यूज झाले तर तुम्ही इंग्रजी प्रश्न वाचत चला। तर याचं एक्सप्लेनेशन पण एकदा सांगून देतो तुम्हाला। पेशी स्तर म्हटलं तर पोरिफेरामध्ये, ऊती स्तर म्हटलं तर निडारिया, त्याला सिलेंटराटा सुद्धा म्हणतात। अवयव स्तर म्हटलं तर चपटेकृमी, आणि इंद्रिय स्तर त्यालाच अवयव संस्था स्तर, त्यालाच इंग्रजीमध्ये ऑर्गन सिस्टम लेवल असे म्हणतात। ते कुठं असते, तर बेडूक, मानव इत्यादींमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आपण दुसरा प्रश्न घेऊया। कंबाईन ग्रुप सी 2021 मधील हा प्रश्न आहे इतिहासाचा। तर प्रश्न असा आहे की पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत, परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी आणि ई फक्त। बघा विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय महासभा तुम्ही मराठीमध्ये वाचताना काय वाचता, कायम जेव्हा तुम्ही संदर्भ ग्रंथ वाचता तेव्हा तुम्ही काँग्रेस 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 हा शब्द तुमच्या कानावर भरपूर वेळा पडलेला आहे आणि तुम्ही भरपूर वेळा आत्मसात केलेला आहे। परंतु प्रश्नामध्ये मराठीत विचारलेलं आहे राष्ट्रीय महासभा। तर जर का तुम्ही राष्ट्रीय महासभा असा शब्द वाचलेला असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही तो प्रश्न इझिली टॅकल करू शकाल। परंतु राष्ट्रीय महासभा वाटल्यावर तुम्हाला असं थोडंसं काही वाटलं की अरे राष्ट्रीय महासभा म्हणजे नेमकं काय, तर अशा वेळी तुम्ही इंग्रजीमधला प्रश्न बघू शकता। आणि इंग्रजीमध्ये व्यवस्थित दिलेला आहे इंडियन नॅशनल काँग्रेस। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्हाला काँग्रेस दिसेल तसंच तुमचा हा प्रश्न सुटेल। सांगण्याचं तात्पर्य इतकंच की जेव्हा जेव्हा तुम्हाला मराठीच्या प्रश्नांमध्ये थोडंफार कन्फ्युजन होईल तेव्हा तेव्हा तुम्ही इंग्रजीचा प्रश्न वाचत चला। जर का मराठीचा प्रश्न वाचून तुम्हाला लगेच उत्तर आलं तर बी कंटिन्यू। आता आपण तिसरा प्रश्न बघूया। कंबाईन ग्रुप सी 2021 मधील हा पॉलिटीचा प्रश्न आहे, जोड्या जुळवा। इथे अनुच्छेद क्रमांक दिलेला आहे डाव्या साईडला आणि उजव्या साईडला दिलेला आहे विषय। अनुच्छेद क्रमांक देताना कसं दिलं त्यांनी, 243 क, 243 घ, 243 ख, 243 ट, आणि इकडे विषयामध्ये पंचायतीच्या निवडणुका, पंचायतीची स्थापना, ग्रामसभा, जागांचे आरक्षण। विद्यार्थी मित्रांनो, मला नाही वाटत की तुम्ही 243 क, घ, ख, ट असले कुठले आर्टिकल पाठ करत असाल। तर अशा वेळी एकदम पटकन डिसिजन घ्यायचा आणि इंग्रजीतले आर्टिकल बघून घ्यायचे, जे की 243 ए, 243 डी, 243 बी, 243 के आहे। आता तुम्हाला लगेच उत्तर सुटेल। 243 ए म्हटलं तर ग्रामसभा, 243 बी म्हटलं तर पंचायतीची स्थापना, 243 डी म्हटलं तर आरक्षण, आणि 243
के म्हटलं तर निवडणुका. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्ही प्रश्न मराठीत वाचताना कन्फ्युजन झालं आणि तो लगेच इंग्लिशमध्ये जर स्विच केला तर तुम्हाला पटकन उत्तर येऊ शकते. तर आता थोडासा मजेदार प्रश्न बघूया आपण, जो की कुठल्याही अभ्यासाविना सुटू शकतो. फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड लागते आणि हा खूप जुना प्रश्न नाही. तर चला वळूया आपल्या प्रश्नाकडे. कंबाईन ग्रुप बी 2020 मधील हा इतिहासाचा प्रश्न आहे. खालील जोड्या जुळवा. प्रश्न नीट वाचा, तो प्रश्नातच तुमचं उत्तर आहे. बघा, तर जोड्यांमध्ये एकीकडे काय दिलेलं आहे, ग्रंथ किंवा संस्था, आणि दुसरीकडे दिलेलं आहे व्यक्ती. तर बघा, अ ब क ड ऑप्शन वाचतो मी. अ आहे परमहंस मत प्रशंसा, ब आहे विचार लहरी, क आहे शाक्त पंथाचे अनुयायी, ड आहे दादोबा पांडुरंग. आणि दुसऱ्या गटामध्ये काय दिलेलं आहे, तर गुजाबा जोशी पुणेकर, कृष्णछत्री चिपळूणकर, मोरभट दांडेकर आणि धर्म विवेचन. याचं उत्तर मी आताच सांगून ठेवतो तुम्हाला, ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नामधली मजा समजली का? बघा, मी समजून सांगतो. पहिल्या गटामध्ये सगळ्यात शेवटी दादोबा पांडुरंग दिलेला आहे, जे की त्या गटामध्ये सगळ्या संस्थेशी रिलेटेड किंवा ग्रंथाशी रिलेटेड दिलेलं आहे. तिथं व्यक्ती कुठेही दिसणार नाही तुम्हाला. आणि दुसऱ्या गटामध्ये काय दिलेलं आहे, सगळी व्यक्तींची नावं दिलेली आहेत, परंतु चौथ्या नंबरला दिलेला आहे धर्मविवेचन. आता तुम्हीच बघा, इकडे दादोबा पांडुरंग, इकडे धर्मविवेचन. एवढी जरी जोडी तुम्हाला आली तरी तुमचा प्रश्न सुटतो. आणि बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये ड ला 4 नंबरचा ऑप्शन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे असे जे प्रश्न आहे ह्याकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. कधी कधी असे मजेशीर प्रश्न आयोगाला विचारण्यात येतात आणि त्याचं हे उदाहरण हा PYQ म्हटलाच प्रश्न आहे. फक्त काय, तुमचं जे काही एका तासाचं नियोजन असते ते व्यवस्थित असावं. एकदम चिल माइंडने तुम्ही पेपर सोडवावा. त्यामुळे काय होते, हे जे असे इझिली प्रश्न असतात, तुम्ही काहीही वाचलेलं नसलं तरी तुमचा हा प्रश्न असा इझिली टॅकल होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी ही स्टडी टिप्स नावाची सिरीज आहे ही अशी सुरू राहणार. त्यातल्या त्यात खास करून ग्रुप सीची जी प्रिलियम आहे होणारी, त्याच्या अनुषंगाने मी भरपूर सारे कंटेंट लिहून ठेवलेलं आहे. आणि ग्रुप बीच्या पण हे कामात येईलच, नो डाऊट. परंतु ग्रुप सीला आणखी व्यवस्थित, ते पण प्रिलियम, कारण की प्रिलियमच खूप महत्त्वाची आहे. मेन्सला सिलेबस जो असतो एकदम एका बाउंड्रीमध्ये असतो, त्याच्यामुळे त्याला काही इतका प्रॉब्लेम जात नाही. परंतु प्रिलियमचा जो काही सिलेबस आहे हा खूप व्हास्ट असतो आणि प्रश्नसंख्या खूप कमी असते. त्याच्यामुळे ग्रुप सी प्रीला आपण फोकस करत आहोत. ग्रुप बी झाल्यानंतर आपले व्हिडिओ आणखी जास्त प्रमाणात येतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.